मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात झाड पडल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे। आपण सध्या त्याच घटनास्थळी आहोत। आपण पाहू शकता मोठं झाड जे आहे ते याच शिवाजी पार्क परिसरातील वॉकिंग ट्रॅकवरचं झाड हे खरं तर पडलेलं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता सध्या अग्निशमन दलाची गाडी जी आहे त्या ठिकाणी आली आहे, त्यासोबत अग्निशमन दलाच्या रक्षकांकडून सध्या या झाडाची चौकशी जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु आपण जर पाहिलं तर याच झाडाच्या मध्यंतरी जे आहे ते एक दुचाकी गाडी जी आहे ती अडकल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या झाडाचं 10 मिनिटांपूर्वीच एक झाड इथे कोसळल्याचं आपल्याला माहिती जी आहे ते मिळत आहे। त्यासोबत याच झाड पडल्यामुळे कोणालाही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र शिवाजी पार्कच्या या परिसरात वॉकिंग ट्रॅक आहे, हा संपूर्ण या वॉकिंग ट्रॅकवरती जवळपास या संपूर्ण परिसरातील जवळचे नागरिक जे आहेत ते ज्येष्ठ असतील किंवा लहान मुलं ही सर्व रहदारी करत असतात, इथे वॉकिंगसाठी येत असतात। याच वॉकिंगच्या पाथवरती जे आहे ते झाड जे आहे ते कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 10-20 मिनिटांपासून खरं तर हे झाड या ठिकाणी कोसळलेलं आहे। तर पुढील काम जे आहे ते मुंबई पोलीस असेल त्यासोबत अग्निशमन दलाकडनं केले आपल्याला पाहायला मिळते। मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। आपण पाहू शकता अग्निशमन दलाची गाडी जी आहे ते घटना झाल्याच्या नंतर याच घटनास्थळी पोहोचली आहे। संपूर्ण घटनेचा आढावा जो आहे तो या संपूर्ण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडनं घेण्यात येत आहे। त्यासोबत हे झाड कशा पद्धतीने पडल्याचं कारण काही संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो याच ठिकाणी अग्निशमन दलाच्या रक्षकांकडनं केला जात आहे। आता त्यासोबत आपण पाहिलं तर हे झाड पडल्यानंतर हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांकडनं तैनात करण्यात आला आहे। त्यासोबत इकडचं रहदारी जी आहे ती थांबवण्यात आली आहे। आता आपण पाहू शकता अग्निशमन दलाच्या रक्षकांकडनं सध्या तरी हे झाड जे आहे ते हटवण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो सुरू झाला आहे। त्यासोबत येथील येणाऱ्या रहिवासी असतील किंवा इथे रहदारी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडनं सूचना जे आहेत ते देण्यात येत आहेत। त्यासोबत त्यांना सावधान जे आहे ते करण्याचं आदेश जे आहेत ते याच संपूर्ण पोलिसांकडनं केले जात आहेत। आता यापुढे महापालिका कशा पद्धतीने या झाडाला नीट काढून या ठिकाणीचे निस्तानाबूत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।